एचकेलचं पुस्तक 22 अध्याय आणि याचं 30 वचन. ज्या कोणाला सापडलं असेल कृपा करून आपण वाचावं. त्या ठिकाणी खूप सुंदररित्या देवाचं वचन त्याच्या सेवकांसाठी येत आहे. तर मी देशाचा नाश करू नये म्हणून त्याने तटाची भिंत बांधावी. तर मी देशाचा नाश करू नये म्हणून ज्याने तटाची भिंत ज्याने तटाची भिंत बांधावी आणि देशासाठी माझ्या समोर खिंडारात उभे राहावे. खिंडारामध्ये खिंडीमध्ये खाडीमध्ये उभे राहावे. अशा मनुष्याला मी त्या लोकांमध्ये शोधले. परंतु देव म्हणतो मला कोणीही सापडलेला नाही. देव वाचलेलं वचन आपल्यासाठी आशीर्वादित करतो. परमेश्वर म्हणत आहे की मी त्या लोकांमध्ये असा मनुष्य शोधत आहे, अशी स्त्री शोधत आहे की मी त्या लोकांचा नाश करू नये म्हणून, मी त्या देशाचा नाश करू नये म्हणून, मी त्या वस्तीचा नाश करू नये म्हणून, मी त्या शहराचा नाश करू नये म्हणून, मी त्या राज्याचा नाश करू नये म्हणून, मी त्या खेड्याचा, मी त्या टाउनचा नाश करू नये म्हणून अशा व्यक्तीला शोधत आहे की जो त्या लोकांमध्ये आणि माझ्यामध्ये मध्यस्थी करेल. हालेलुया. जो त्या गॅप मध्ये उभा राहील, जो देव आणि माणूस यांच्यामध्ये उभा राहून परमेश्वराकडे या लोकांसाठी प्रार्थना करेल, परमेश्वराकडे या लोकांसाठी मध्यस्थी करेल, उपवास करेल, अश्रू गाळेल आणि या लोकांचं तारण व्हावं म्हणून, या लोकांचा बचाव व्हावा म्हणून, या लोकांचा नाश होऊ नये म्हणून तो माझा सेवक, ती माझी सेवका माझ्याकडे येऊन त्यांचं नाव घेऊन माझ्यासाठी प्रार्थना करेल. मला सांगेल की या वस्तीवर दया कर, या बहिणीवर दया कर, या भावावर दया कर, या लोकांवर दया कर. अशा व्यक्तीचा मी शोध घेत आहे आणि देव म्हणतो मला कोणी सापडलेला नाही. आणि म्हणून पुढील वेळ मी ज्या विषयावर आपल्याशी बोलत आहे तो विषय आहे गॅप मध्ये उभं राहणं. आपल्या शेजारच्याला सांगा गॅप मध्ये उभं राहा. कमॉन. जेव्हा टीव्हीवर पाहताय त्यांना माझी विनंती, आपल्या शेजारी आपलं कुटुंब असेल, आपला मित्र असेल, आपण कामावर असाल, व्हॉट हुएव्हर इट मे बी देअर, आपण हे म्हणा की गॅप मध्ये उभं राहा. आता गॅप मध्ये उभं म्हणजे नेमकं काय करायचंय? गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे मध्यस्थी करणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे समोरच्याचं ओझं वाहणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे समोरच्याला आधार देणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे एकमेकाची ओझी वाहणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे समोरच्याचे अश्रू पुसणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे समोरच्यावर प्रेम करणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे समोरच्याची गरज जाणणं. गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे इतरांना तुमच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त प्रगट करणं. हालेलुया, हालेलुया. शास्त्र मला सांगतं देव असे लोक शोधत आहे, देव अशा भावाला बहिणीला शोधत आहे की जे देवासाठी मध्यस्थी करतील, ओझ वाहतील, अश्रू डाळतील, रदबदली करतील आणि इतकंच नाही ते येशू ख्रिस्ताला गाजवतील, येशू ख्रिस्ताला प्रगट करतील. याला म्हणतात गॅप मध्ये उभा राहणं. आज जर आपण आजूबाजूला पाहिलं, आज जर आपण जगाकडे पाहिलं तर आज प्रत्येक जण बिझी आहे, प्रत्येक जण त्याच्या शेड्यूल मध्ये बिझी आहे आणि मोबाईलच्या जगामध्ये तर आपण सुपर बिझी झालेलो आहोत, सॉलिड बिझी आहोत प्रत्येक जण. कोणीच मोकळं नाही. काही दिवसापूर्वी एक रील्स खूप फेमस झाली, व्हॉट्सअपला पण आली. एक दादी फार म्हातारी म्हणजे पडणच असते आणि तिचा नातू तिचे रील्स काढतोय आणि त्या रील्सला लाखो हिट भेटताय, लाईक्स भेटताय. म्हातारी कधी तिचं आम्हाला माहिती नाही की शेवट होईल, पण एकदम जाणीवर आहे, पण तिच्या रील्स हिट होत आहे. म्हणजे त्या म्हाताऱ्या माणसालाही मोबाईल बिझी करून टाकले. दादीला पण ह्याच्या गोष्टी आहेत, लाईक्स होतात, आवडतात आणि लोकांनाही दादी आवडते. का मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो, आज बिझी आपण सुपर बिझी आहोत. कोणाकडेही वेळ नाहीये, कोणाकडेही टाइम नाहीये आणि आम्हाला पाहायला मिळतं या बिझी शेड्यूल मध्ये प्रत्येक जण जर कशासाठी बिझी असेल तर आपल्या कुटुंबासाठी,
आपल्या संसारासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या शेतीवाडीमध्ये, आपल्या कामधंद्यामध्ये आपण प्रत्येक जण बिझी आहोत. आणि या बिझी शेड्यूल मध्ये आपलं वय कधी संपत आहे, आपलं तरुणपण कधी निघून जात आहे, आपलं आयुष्य कधी निघून जात आहे, आपल्या कोणाच्याच लक्षात येत नाही. आणि आम्ही महत्वाची गोष्ट विसरतो की देवाने तुम्हाला आणि मला घडवलंय, देवाने तुम्हाला आणि मला बनवलंय अशासाठी की आम्ही कॅम्पमध्ये उभं राहावं, आणि अशासाठी की आम्ही देवाच्या राज्यासाठी उभं राहावं, अशासाठी की आम्ही देवाचं काम करावं, देवासाठी बिझी व्हावं. कारण नाश येत आहे आणि त्या नाशामध्ये माझं घर सापडणार आहे, नाश येत आहे त्या नाशामध्ये माझी वस्तू सापडणार आहे, त्या नाशामध्ये हा देश सापडणार आहे, त्या नाशामध्ये संपूर्ण जग सापडणार आहे. कारण शेवटचा काळ आहे आणि शेवटची घटका आहे. आणि अशा घटकेमध्ये देवाच्या लोकांचं आद्य कर्तव्य, परम कर्तव्य जर काय असलं पाहिजे तर ते हे की हा जो नाश येत आहे, हा जो विध्वंस येत आहे, हे जे डिस्ट्रक्शन येत आहे, यापासून माझ्या कुटुंबाचा बचाव व्हावा, माझ्या मंडळीचा बचाव व्हावा, माझ्या बहिणीचा बचाव व्हावा, भावाचा बचाव व्हावा, माझ्या सोक्यांचा बचाव व्हावा, इव्हन माझ्या शेजाऱ्यांचा बचाव व्हावा, माझ्या आप्तांचा बचाव व्हावा. यासाठी देव म्हणतो मी शोधत आहे कोणाला तरी. पण बहिणीने वाचलं, देव म्हणतो मला कोणीच सापडायला तयार नाही. जो तो बिझी आहे आपलं राज्य वाढवण्यामध्ये, माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझं कुटुंब, माझा परिपंच, माझा वंशज, माझा बँक बॅलन्स. आज आपण प्रत्येक जण यामध्ये गुंतून गेलेलो आहोत. आणि मी म्हणत नाही कुटुंब व्यर्थ आहे, मी म्हणत नाही घराकडे लक्ष देऊ नका, व्यवसायाकडे लक्ष देऊ नका, गरजेच्या गोष्टी, पण ते राज्य वाढवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ते राज्य एक दिवस संपेल, ते राज्य एक दिवस पडेल. मनुष्याने सगळं जग मिळवलं आणि जर आपल्या स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काही लाभ नाहीये. आणि म्हणून ह्या जगात आम्ही राहत असताना महत्वाची गोष्ट आम्हाला लक्षात ठेवायची, देवाने तुम्हाला आणि मला घडवलंय, देवाने आम्हाला निवडलंय, देवाने आम्हाला अपॉइंट केलंय अशासाठी की आम्ही इतरांसाठी जगावं, आम्ही इतरांसाठी मध्यस्थी करावी, आम्ही इतरांचं ओझ व्हावं, आम्ही इतरांचं दुःख वाटून घ्यावं, आम्ही इतरांसाठी प्रार्थना करावी, आम्ही इतरांपर्यंत जावं, त्यांना आधार द्यावा. जरा आजूबाजूला पहा, आज लोक रडत आहेत, आजूबाजूला पहा आज लोक कणत आहेत, आजूबाजूला पहा आज लोक आजाराने जर्जर झालेले आहेत, आजूबाजूला पहा शैतान आज लोकांचा नाश करत आहे, व्यसनाद्वारे तो लोकांना मारत आहे, मानसिक तणावाद्वारे तो लोकांना मारत आहे, कर्जामुळे अनेक लोक आत्महत्या करत आहे, पाऊस न पडल्यामुळे आमचे शेतकरी बांधव आज ते जीवाला संपवून टाकत आहे, आम्हाला पाहायला मिळतं महागाईमुळे अनेक जण जीवनाला संपवत आहे, आज तरुण वर्ग चुकीच्या मार्गावर आहे, आज अनेक संसार तुटलेले आहे, मोबाईलच्या जगामध्ये आज जगावर वाईट परिणाम होत आहे आणि जग नाशाच्या दिशेने चाललंय. आणि अशा स्थितीमध्ये तुमचं आणि माझं कर्तव्य जर काय असेल ते हे की देव माझा शोध घेत आहे, देव मला बोलवत आहे आणि मी देवासाठी गॅप मध्ये उभं राहील, मी देवाचं काम करेल आणि मी देवाचं राज्य वाढेल. बोला येशू मसीह की. तुम्ही तुमचं राज्य वाढवत असताना लक्षात ठेवा देव तुमचा शोध घेत आहे. 1997 साली मी ट्रकवर होतो उजागर साहेब, आणि ट्रकवर असताना मी माझं भविष्य पाहत होतो. मी स्वतःची ट्रक घेणार, मी माझी कमाई करणार, मी माझं लाईफ सेटल करणार. आणि त्या दिशेने मी जात असताना, मी ट्रकवर काम करत असताना मला देवाची बुलवाट झाली, पाचारण झालं की माझ्या सेवेसाठी एकीकडे मला विश्व होतं, दुसरीकडे मला देवाचं राज्य होतं किंवा मला देवाचं काम करायचं होतं. आणि ज्यावेळेस देवाचं पाचारण मला आलं, मी त्याच दिवशी ते माझं राज्य थांबवलं. आणि तेव्हापासून 97 ते 23-25 वर्षाचा काळ आहे, 25 वर्षापासून मी गॅप मध्ये उभा आहे, येशूला गाजवत आहे, खेड्यापाड्यात जात आहे, तरुणांपर्यंत जात आहे, सेवकांपर्यंत जात आहे. असा एकही क्षण नाही मला आठवत की मला कोणीतरी सेवेसाठी बोलवलंय आणि मी नाकारलंय, मी टाळलंय, मी आळस केला नाही. कारण मला माहित आहे जर मी उभं नाही राहिलो तर नाश होईल आणि ते मला जबाबदार धरणार. आज माझ्या घरात असे लोक असतील ज्यांना येशू माहिती नाही. कधी तुम्ही इथं आलात, कधी तुम्ही टीव्हीवर मला ऐकत आहे, पण तुमच्या घरातल्या लोकांचं तारण झालेलं नाही. त्यांच्यासाठी गॅप मध्ये कोण उभं राहणार? तुमचे शेजारी पाजारी असतील, तुमच्या आजूबाजूचे लोक असतील, नात्यातले लोक असतील, गावातले लोक असतील किंवा असे लोक असतील की ज्यांना अजून स्वार्थ कळलेले नाहीये. देव म्हणतो मी अशा कोणाला तरी शोधत आहे. आज या दुपारच्या वेळेला जो पुढे येईल आणि माझ्यासाठी उभा राहील, माझ्या लोकांसाठी उभा राहील, त्या नाशापासून त्या गावचा बचाव व्हावा म्हणून, त्या लोकांचा बचाव व्हावा म्हणून तो गॅप मध्ये उभा राहील. प्रियजन हो, स्वतःसाठी जगणं वाईट नाहीये,
स्वतःसाठी जगलंच पाहिजे, परंतु स्वतःसाठी जगत असताना स्वतःपेक्षा इतरांसाठी जगणं अधिक चांगलं आहे. इतरांसाठी जगायचा प्रयत्न तर करा, इतरांसाठी गॅप मध्ये तर उभं राहा, इतरांचे अश्रू तर पुसा, इतरांना मदतीचा हात तर द्या. पहा, परमेश्वर तुम्हाला एवढा आशीर्वादित करेल की तुम्हाला कळणार नाही तुमचे आजार कधी बरे झाले, तुमचे प्रश्न कधी सुटले, तुमचं दुःख कधी निघून गेलं, कारण तुम्ही देवाचे काम करत आहात, तुम्ही देवाच्या मनातले बनत आहात आणि देव तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. जोरदार टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊ. म्हणा शेजारच्याला, मी गॅप मध्ये उभं राहणार. जोरात म्हणा. परमेश्वर आज या ठिकाणी त्या लोकांना शोधत आहे जे पुढे येतील आणि गॅप मध्ये उभं राहतील. आता हा जो भाग आहे एचकेल 22 आणि 30 या वचनाला जे तिथून उचलला गेले किंवा या वचनाचा जोर आम्ही मूळ गाभा पाहिला तर या ठिकाणी मेनली फोकस जो आहे तो पहारेकरी करण्यात आलेला आहे. पहारेकरी शब्द आपण ऐकला. आता नवीन पिढीला पहारेकरी शब्द नसन समजेल, मी थोडस त्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करतो. वॉचमन सगळ्यांना माहिती आहे. क्या बात आहे. वॉचमन शब्द ऐकला. यस, वॉचमनही तुम्हाला थोडा आउटडेटेड वाटत असेल. सिक्युरिटी, चला तोही थोडा आउटडेटेड. बॉडीगार्ड, बाउन्सर, भरपूर शब्द आहेत माझ्याकडे, पण मला वेळ पुढे जायचंय. सो हे जे शब्द मी आपल्यासाठी वापरले, या शब्दाला धरून देव बोलत आहे की कोण पहारा देईल, कोण जागेल. आणखीन एक मराठी शब्दाला जागल्या. जागल्याचं काम असतं करणं वाजवणं, जागल्याचं काम असतं काळजी घेणं, जागल्याचं काम असतं सावध करणं, जागल्याचं काम असतं आपल्या डोळ्यात तेल घालून शत्रूवर नजर ठेवणं, जागल्याचं काम असतं त्याच्या लोकांसाठी गॅप मध्ये उभं राहणं. आणि देव म्हणतो मी अशा भावाला बहिणीला शोधत आहे की जो माझ्या राज्यासाठी माझ्या लोकांसाठी जागल्याचं काम करेल, करणं वाजवेल, हो गॅप मध्ये उभं राहील आणि तो लक्ष ठेवेल शत्रू कोणत्या वाटेने येत आहे, शत्रू कोणत्या वाटेने माझ्या मंडळीवर अटॅक करणार आहे, माझ्या कुटुंबावर अटॅक करणार आहे, आमच्या तरुणांवर अटॅक करणार आहे किंवा माझ्यावर अटॅक करणार आहे. त्या एरियामध्ये जो सावध राहतो ना त्याला म्हणतात गॅप मध्ये उभं राहणं. नाही तर शनिवारचं आलं, शनिवारचं गेलं, मला गॅप मध्ये उभं राहायचं. रविवारचं आलं, रविवारचं गेलं, मला गॅप मध्ये उभं राहायचं. नो, गॅप मध्ये उभं राहणं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं जिथं कुठे तुम्हाला संधी मिळते देवाचे काम करण्याची, देवासाठी उभं राहण्याची, कुठलीही संधी असू शकते, कोणत्याही माध्यमातून असू शकते, त्या एरियात उभे राहा. परमेश्वर तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाचं राज्य वाढवाल, लक्ष बरोबर आहे का, तेव्हा देव तुमचं कुटुंब वाढवेल. आमेन. ज्यावेळेस तुम्ही देवाचं राज्य वाढवाल देव तुमचा फायनान्स वाढवेल. आमेन म्हणा. ज्यावेळेस तुम्ही देवाचं राज्य वाढवाल देव तुमचं आरोग्य वाढवेल, देव तुमचा परिवार वाढवेल, देव तुमची पोझिशन वाढवेल, देव तुम्हाला उन्नतीकडे घेऊन जाईल. कारण प्रथम त्याचं राज्य, त्याचं नीतिमत्व याच्या पाठीस लागा, मग या मटेरियल ब्लेसिंग तुम्हाला मिळतील, मग या जगी गोष्टी तुम्हाला मिळतील. आणि ज्यावेळेस तुम्ही मागवून पाहताल म्हणताल मी किती गरीब होतो, मी किती अडचणीत होते, माझे किती हाल होते, आज मी एवढा कसं आशीर्वादी झालो. एकच कारण आहे, तू देवासाठी उभा राहिलास, तू देवासाठी उभे राहिले आणि म्हणून देव तुला उंच करत आहे. देवामध्ये उभं राहणं म्हणजे देवासाठी उभं राहणं, देवासाठी उभं राहणं म्हणजे देवराज्यासाठी उभं राहणं. आणि जे देवराज्यासाठी उभं राहतात देवराज्य त्या प्रत्येकाचं राज्य वाढवतो. म्हणून आज दुपारच्या वेळेला मी आपल्याला उत्तेजन देतो, या देवाच्या लोकांना धावपळीचं जीवन जगत असताना, घाई गडबडीचं जीवन जगत असताना, मोबाईल मधलं जीवन जगत असताना, ग्लोबलायझेशन मध्ये जीवन जगत असताना, इंटरनेट मध्ये जीवन जगत असताना, आज इथून जाताना हा प्रश्न घेऊन जा की मी जो नाश येत आहे, जो शेवट येत आहे, जो विध्वंस येत आहे, या स्थितीमध्ये देवाच्या राज्यासाठी मी उभं राहत आहे. एचकेलचं पुस्तक 22 अध्याय 30 वचन आपण वाचलं. आता आपण थोडस आणखीन पुढे जाऊया. गलतीकाराचं पुस्तक 6 अध्याय 9 वचन क्विकली. गलतीकाराचं पुस्तक 6 अध्याय 9 वचन पटकन. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये. एकच मिनिट. गॅप मध्ये उभं राहणं चांगलं का वाईट आहे तुम्ही विचारत पडलात. प्रार्थना करायच्या, पोटाला पीळ द्यायचे, गुडघे टेकायचे, उपवास धरायचे, स्वार्था सांगायची, स्वतःच्या तोंडातली भाकर घरातली भाकर वैऱ्याला द्यायची, वैऱ्याला माफ करायचंय, याच्याकडे जायचंय, त्याच्याकडे जायचंय, वाईट वागायचं नाही, क्षमा करायची. अरे काय हे जीवन आहे का? हे चांगलं जीवन आहे? हे जीवन चांगलं आहे? गॅप मध्ये उभं राहणं चांगलं आहे का वाईट आहे?
देवासाठी उभं राहणं चांगलं आहे का वाईट आहे? नाशापासून आपल्या लोकांचा बचाव करणं चांगलं आहे का वाईट आहे? उत्तर येत नाही तुमची चर्चा. जर हे चांगलं आहे तर पालखीबाई वाचत आहे, चांगलं करायचा कंटाळा करू नका. वाचा. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू चांगलं करण्याचा आपण काय करायचं नाही? कंटाळा करायचा नाही. एकदा गॅप मध्ये उभं राहिलो ना, एकदा उपवास धरला ना, एकदा पाळक साहेबांवर स्वार्थ सांगायला गेलो ना, एकदा एका व्यक्तीला येशूचं नाव सांगितलं ना, एकदा माफ केलं ना, एकदा करणं वाजवलं ना, एकदा स्वार्थ सांगितले ना, एकदा सांगून होणार नाही. आम्हाला येशू येईपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या राज्यासाठी उभं राहायचंय. मग जगणं ख्रिस्त आणि मरण्याला शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला त्याच्यासाठी जगायचंय, त्याच्यासाठी मारायचंय, मरेपर्यंत त्याचं काम करायचंय. हालेलुया. मरेपर्यंत त्याच्यासाठी जगायचंय, त्याच्यासाठी झटायचंय, त्याच्यासाठी लढायचंय आणि त्याचं राज्य वाढवायचंय. आमेन. बोलो यीशु मसीह की. मैं ना डरूंगा, विश्वास करूंगा. मैं ना डरूंगा, विश्वास करूंगा. मैं विश्वास करूंगा, मैं विश्वास करूंगा, मैं विश्वास करूंगा, मैं विश्वास करूंगा. जाए तो जान चली जाए, मेरा ईमान ना जाए. जाए तो जान चली जाए, मेरा ईमान ना जाए. जो कभी मौत भी आए, यीशु की बाहों में आए. जो कभी मौत भी आए, यीशु की बाहों में आए. यीशु का सिपाही मैं जरूर लड़ूंगा. यीशु का सिपाही मैं जरूर लड़ूंगा. मैं ना डरूंगा, विश्वास करूंगा. मी येशूचा शिपाई आहे, मी येशूचा राजदूत आहे, मी येशूचा शेतकरी आहे, मी येशूच्या मनातला कामकरी आहे आणि मला चांगलं करत राहायचंय. चांगलं करणं म्हणजे प्रार्थना करणं, चर्चला येणं म्हणजे चांगलं करणं, माफ करणं म्हणजे चांगलं करणं, व्यसन सोडणं म्हणजे चांगलं करणं. ओ, जे काही देवासाठी करणं, जे काही देवाने दिलेल्या लोकांसाठी करणं, निसर्गासाठी करणं, मानव जातीसाठी करणं, त्याला म्हणतात चांगलं करणं. आणि बायबल सांगतं, प्रिय बहिणींनो आणि भावांनो, चांगलं करायचा कंटाळा करता कामा नये. आम्हाला चांगलं करायचा कंटाळा येता कामा नये. प्रार्थना करायचा कंटाळा, बायबल वाचायचा कंटाळा, चर्चला जायचा कंटाळा, दान दशांश द्यायचा कंटाळा, स्वार्थ सांगायचा कंटाळा, क्षमा करायचा तर जास्त कंटाळा, माफ करायचं तर होतच नाही. मी नरकात जाईल पण माफ करणार नाही. व्यसन सोडायचं म्हणलं होतं तो येशूला सोडायला तयार. येशू सुटला चालेल, व्यसन सोडणार नाही. अरे नाश येत आहे आणि या नाशातून बाहेर येण्यासाठी आम्हाला चांगलं करायचंय आणि चांगलं करायचा कंटाळा करायचा नाही. आपल्या शेजारच्याला सांगा, मी चांगलं करायचा कंटाळा करणार नाही. मग आता शिव्या सगळ्या थांबल्या पाहिजे, सगळा राग निघून गेला पाहिजे, सगळं वैर गायब झाला पाहिजे. सासूनाचं एकदम लेकी सारखं जमलं पाहिजे. आता सगळे काही मंडळातले काय असेल रुसे फुगे सगळे निघून गेले पाहिजे. कारण चर्च देवाने मला निवडले गॅप मध्ये उभं राहण्यासाठी. आणि गॅप मध्ये उभं राहायचंय तर आम्हाला वाईट नाही करायचंय, आम्हाला आराम नाही करायचा, आम्हाला झोप नाही काढायची, आम्हाला हातावर हात नाही मारायचा, तर आम्हाला देवाचं काम करायचंय. भयंकर रात्र येत आहे, भयंकर दिवस येत आहे, कठीण दिवस येत आहे, देवाच्या न्यायाचा दिवस येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त हातामध्ये तलवार घेऊन येत आहे. प्रत्येकाची पुस्तकं उघडल्या जाणार आहे, प्रत्येकाचा हिशोब साला चढती घेतल्या जाणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे देवा, मी माझ्या कुटुंबासाठी, मी माझ्या मंडळीसाठी, मी माझ्या देशासाठी गॅप मध्ये उभं राहणार आणि मी कंटाळा करणार नाही. हालेलुया. मी चांगलं करत राहणार, मी चांगलं करत राहणार आणि मी चांगलं करत राहणार. जे सुयुद्ध आहे ते मी संपवलेलं आहे. हालेलुया. माझी धाव मी थांबवलेली आहे आणि जे सुयुद्ध आहे ते करत 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 मी इथपर्यंत आलेलो आहे. शास्त्र सांगतो, पॉल म्हणतो मंडळीला की चांगलं करायचा कंटाळा करू नका. वाचा पालखी पटकन. जर मी चांगलं करत राहिलो, जर मी प्रार्थना करत राहिलो, जर मी देवाचं काम करत राहिलो आणि जर मी मध्यस्थी करत आहे, मी ओझं वाहत आहे, हो मी इतरांना मदत करत आहे, अश्रू पुसत आहे, हात देत आहे, आधार देत आहे, एखाद्याला आत्महत्यातून वाचवत आहे,
एखाद्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढत आहे, एखाद्याला त्या नाशातून बाहेर काढत आहे। जर मी असं करत राहिलो, मनुष्य कधी शाबासकी देणार नाही, मनुष्याला कधीच तुमची जाण होणार नाही, मनुष्याला तुमचं चांगलं करणं कधी खपणार नाही, मनुष्य चांगलं करण्याला कधी पण जाऊ देणार नाही। परंतु मला तुम्हाला सांगू द्या, ज्या देवासाठी तुम्ही आणि मी चांगलं करतो, ज्या देवाचं तुम्ही आणि मी नाव घेतलंय, आणि जो देव तुमचा आणि माझा देव आहे, ज्यांनी तुम्हाला आणि मला निवडलं गॅप मध्ये उभं राहण्यासाठी, तो देव तुमच्या पदरी, माझ्या बहिणींनो, तुम्हाला पदर असतात आणि आम्हाला भावना पॉकेट असतात। तुमचे सगळे चोर खिसे माहिती, चोर खिसे आपले सगळे पॉकेट, सगळे कोठार, सर्व तिजोऱ्या तो भरल्याशिवाय राहणार आहे। टाळी वाजून, जोरदार टाळी वाजून, पटला असेल टाळी वाजवा प्लीज। ऐका देवाचं वचन, आपण जर थकलो नाही, थांबलो नाही, खचलो नाही, तर येता काळी म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये, तो दिवस आजची 15 तारीख असू शकते, मोठा आमेन मला पाहिजे, उद्याची 16 तारीख असू शकते, हा जुलै महिना असू शकतो, हालेलुया, हे 2023 असू शकतं। जर आम्ही थकलो नाही तर आमच्या प्रार्थना ऐकल्या जाणार आहे, आमचे आजार बरे होणार आहे, आमचे थांबलेले कामं होणार आहे, स्वर्ग माझ्यासाठी उघडल्या जाणार आहे। मी ज्या कशात हात घालेल मला बरकत मिळणार आहे, मी खाली राहणार नाही, मी वर राहणार, कारण मी थकलेलो नाहीये, मी थांबलेलो नाहीये, मी लढते, मी चांगलं करत आहे, मी चांगलं करत आहे, मी गॅप मध्ये उभं राहत आहे, मी पहारा देत आहे, मी आधार देत आहे, मी अश्रू पुसत आहे, मी सांगली नगरला येत आहे। आमेन। मी माझा हाल दिलेला आहे, हालेलुया, मी माझं बेस्ट देत आहे, याचं प्रतिफळ इथं बसणाऱ्या प्रत्येकाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहणार आहे। प्रभू येशूच्या नावाने आपल्याला सांगा, जर तुम्ही थकले नाही, जर तुम्ही थांबले नाही, तुमची झोळी भरून जाणार आहे। प्लीज रीड इट, प्लीज रीड। यथा काळी आपल्या पदरी किती लोक आशीर्वादाची वाट पाहत आहे। लेट मी सी युअर हँड्स। आशीर्वादाची वाट पाहत आहे, तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, कौटुंबिक, सांसारिक, आर्थिक, आत्मिक, नैतिक, शारीरिक, नैसर्गिक, जे काही आशीर्वाद पाहिजे असेल, हे आशीर्वाद कसे मिळतील, त्यासाठी तुम्हाला देवाचं काम करावं लागेल, त्यासाठी तुम्हाला आणि मला देवासाठी उभं राहावं लागणार आहे, देवासाठी पुढे यावं लागणार आहे। आणि ते काम करत असताना एक लक्षात ठेवा, मला देवाने निवडले खड्ड्या, काय म्हणतात, पाय ओढण्यासाठी नाही, धक्का देऊन खड्ड्यात पाडण्यासाठी नाही, नुकसान करण्यासाठी नाही, वाईट करण्यासाठी नाही, शाप देण्यासाठी नाही, दुःख देण्यासाठी नाही। देवाने मला निवडले माझ्या शेजाऱ्याचं कल्याण करण्यासाठी, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, तो कसाही असो, तुम्हाला कसं चांगलं करायचंय। परमेश्वराने आम्हाला ती कृपा द्यावी की माझ्या पदरी माझं पीक पडावं। शास्त्र मला सांगतं, लक्षपूर्वक ऐकूया। उत्पत्तीचं पुस्तक 18वा अध्याय, या ठिकाणी विश्वासाचा उत्पादक आणि विश्वासाने विश्वासाचा पिता अब्राहम आहे। आणि हा जो अब्राहम आहे, या अब्राहमाबरोबर त्याचा लवाजमा आहे, आणि त्यामध्ये याचा पुतण्या लोट आहे। आता आम्हाला पाहायला मिळतं की हा जो लोट आहे अब्राहमापासून विभक्त झालेला आहे, आणि हा जाऊन सदम आणि गमोरा या शहरामध्ये वास्तव्यास आहे। सदम गमोरा म्हणजे त्या काळची मेट्रो सिटी, सुख संपन्न, सर्व सुविधा, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, हाय टेक्नॉलॉजी, एकदम अपडेटेड, हायफाय वायफाय, त्या लेवलचं हे शहर, त्या लेवलचं या शहराचा इतिहास, तिथं सगळं काही मिळणार, सर्व काही एकदम लिबरल म्हणजे स्वातंत्र्य आहे हर एक गोष्टीला, तुम्हाला कसलंच बंधन नाही, तुमच्या सर्व गोष्टींची उत्तरं त्या काळी या शहरात होती। आज जे काही तुम्ही जगात पाहताय ना, माणूस माणसाशी लग्न करतो, बाया बायाशी लग्न करते, लेसबियन वगैरे सगळ्या गोष्टी, आता मी त्याच्यावर बोलत नाही, माझा तो विषय नाही। नेक्स्ट टाइम जर देवाने परत कधी आणलं तर मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईल, आज ती वेळ नाही, पण हे सगळे तिथं होतं, या सगळ्या घाणेरड्या गोष्टी त्या राज्यामध्ये होत्या, आणि एवढं भयानक यांचं पाप होतं की देवापर्यंत गेलं, देव म्हटलं यांचा नाश करतो, कारण पाप देवापर्यंत गेलं ना, आणि देवाने नाश करायचा ठरवला, आणि नाश करण्या अगोदर देव म्हटलं मला अब्राहमाला सांगावं लागेल, अब्राहमाला सांगितल्याशिवाय तर मी नाश नाही करू शकत, कारण अब्राहम हा गॅपमध्ये उभा राहणार आहे, अब्राहम हा मध्यस्थी करणार आहे, अब्राहम हा इतरांचं चांगलं करणार आहे। आणि शास्त्र आम्हाला सांगतं, देवाने अब्राहमाला सांगितलं की मी चाललोय कुठं, सदम आणि गमोरामध्ये, तिथल्या लोकांचा नाश करण्यासाठी। लक्षपूर्वक ऐका, एचकेल 22 आणि वचन 30 मध्ये मी पाहतो, देव म्हणतो मला नाश करायचा आहे,
पण मध्यस्थी करणारं कोणी सापडत नाहीये, याचा अर्थ नाश ठरलेला आहे. अब्रामाच्या काळी देवाने नाश करायचा ठरवला आणि अब्राम म्हणतो देवा मला एकदा मध्यस्थी करू दे ना. अब्राम म्हणतो बोल अब्रामा. अब्राम देवाला म्हणतो जर तिथं 50 लोक असले तर, इफ देर आर 50 पीपल गॉड वुड यू रिअली डिस्ट्रॉय दॅट सिटी. अब्राम त्याचा पुतण्या लोट त्याचा परिवार यांच्यासाठी गॅप मध्ये उभा राहत आहे, रदबदली करत आहे आणि देवाला म्हणतो देवा डायरेक्ट नाश नको करू ना. 50 धार्मिक असतील तर, 50 प्रार्थना करणारे असतील तर, लक्ष करू काय का 50 लोक जे गॅप मध्ये उभे राहणारे असतील तर. देव म्हणतो ठीक आहे तुझा शब्द धरला. जर मला तिथं 50 लोक सापडले तर मी त्या शहराचा नाश करणार. थोडासा गॅप आहे देव आणि आब्रामध्ये, थोडा पॉस. देव पण शांत आहे, आब्रा पण शांत आहे. आब्रा म्हणतो देवा थोडी हिंमत करून बोलू का. देव म्हणतो आता काय 50 लोक असतील तरी मी नाही नाश करणार. देव म्हणतो देवाला आब्रा म्हणतो देवा जर 40 असतील तर. लक्षपूर काय कमी काय सांगायचा प्रयत्न करत. जर 40 असतील तर. देव म्हणतो ठीक आहे 40 असतील तरी मी नाश करणार नाही. अब्राम परत थोडा विचार करतो, म्हणतो देवा मध्यस्थी करायची तर आता काय 30 असतील तर ठीक आहे तुझ्यासाठी 30 असतील तरी मी नाश करणार नाही. थोडं हसून डोकं खाजून काय अब्राम म्हटलं असेल देवा जर 20 असतील तर. तेव्हा अब्रामा तू माझा मध्यस्थी करणार आहे रे, तू गॅप मध्ये उभा राहणार आहे. 20 असतील तरी मी नाश करणार नाही. शेवटी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी हा 10 वर येतो आणि आम्हाला पाहायला मिळतं तिथं 10 सुद्धा धार्मिक लोक सापडत नाहीत आणि त्या शहराचा नाश होतो. मला त्या नाशाबद्दल नाही बोलायचंय, मला अब्रामाच्या स्वभावाबद्दल बोलायचंय, मला अब्रामाच्या जबाबदारीबद्दल बोलायचंय. अब्राम हा जबाबदारी वाहणारा होता, अब्राम हा मध्यस्थी करणारा होता, अब्राम हा काळजी घेणारा होता, अब्राम हा आधार देणारा होता, अब्राम हा धावून जाणारा होता, अब्राम हा रडणारा होता, अब्राम हा प्रार्थना करणारा होता, अब्राम हा वाचवणारा होता. आणि म्हणून देवाने अब्रामाला उंच केलं. पण सेम टाइम या वाईट लोकांचा नाश झाला कारण तिथं 50 लोक सुद्धा सापडलेले नाहीयेत. चर्च आज मी आपल्याला उत्तेजना देतो, या ज्या कामासाठी देवाने तुमची निवड केली ते करत राहा. नाश तर होणारच आहे, नाश तर येणारच आहे, जगाचा शेवट तर ठरलेलाच आहे. बायबल सांगतं हे होणच आहे. पण हे होत असताना तुमची आणि माझी जबाबदारी गॅप मध्ये उभं राहणं आणि देवाकडे मध्यस्थी करत राहणं. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या बहिणीसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, बायकोसाठी, शेजाऱ्यासाठी, भावबंधांसाठी, नातेवाईकांसाठी, देशासाठी, आपल्या प्रत्येक प्रिय व्यक्तीसाठी, आपल्या शत्रूंसाठी सुद्धा प्रार्थना करायला लावली. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्यायला लावले, जे निर्वसना करतात त्यांच्यासाठी मध्यस्थी करायला लावली. आज या मंदिरामध्ये देवाचा आत्मा बोलत आहे की मी त्या भावाला शोधत आहे, मी त्या बहिणीला शोधत आहे जे अब्रामाप्रमाणे उभं राहतील गॅप मध्ये आणि काय करतील मध्यस्थी करतील. प्रेषणांचं पुस्तक 12वा अध्याय जर तुम्ही बारकाईने वाचला तर त्या ठिकाणी शास्त्र मला सांगतं मंडळी पेत्रासाठी मध्यस्थी करत आहे. मंडळी पेत्रासाठी मध्यस्थी करत असताना देवाची कृपा अशी झाली, मंडळीची प्रार्थना स्वर्गात गेली. देवाने ती प्रार्थना ऐकली, देवदूत आला, पेत्रापर्यंत गेला. पेत्र तुरुंगामध्ये होता, बेड्या घातलेला होता, पहारेकरांच्या पहाऱ्यामध्ये होता. देवदूताने त्या सगळ्या बेड्या सोडवल्या, ते तुरुंगाचे दरवाजे उघडले, पेत्राला बाहेर काढलं, मोकळं केलं. पेत्र मंडळीमध्ये आला, मंडळीला भेटला, सगळे उपकार स्तुती करायला लागले. मंडळी आनंदी झाली. मंडळीच्या प्रार्थनेमुळे आम्हाला पाहायला मिळतं पेत्र वाचला. पण याच मंडळीने जर ही प्रार्थना अगोदर केली असती, याच मंडळीने ही मध्यस्थी जर अगोदर केली असती तर याकोब मारला गेला नसता, याकोबही वाचला असता. मंडळी त्यावेळेस सिरियस नव्हती म्हणून याकोब म्हणलेला प्रेषित याचा छेदछेद झाला, हा मारला गेला. जेव्हा याकोब मेला तेव्हा मंडळी जागी झाली. जेव्हा याकोबाचा शेवट झाला तेव्हा मंडळी भानावर आली, ध्यानावर आली. आज प्रिय बहिणी, प्रिय भावा, कितीतरी याकोब आज आपल्या कुटुंबामध्ये शैतान मारण्याचा प्रयत्न करत आहे, आजार मारत आहे, परिस्थिती मारत आहे. मी जागा कधी होणार? आज कॅन्सर लोकांना मारत आहे, एड्स लोकांना मारत आहे, साखर लोकांना मारत आहे, टेन्शन लोकांना मारत आहे, महागाई लोकांना मारत आहे. आज लोक मरत आहे, लोकांचा नाश होत आहे आणि मंडळी झोप काढत आहे. मंडळी जगामध्ये, मंडळी डान्स इंडिया डान्स मध्ये, इंडियन आयडल मध्ये, मूवीज मध्ये, मंडळी जगामध्ये एन्जॉय करत आहे. देव म्हणतो मी अशा व्यक्तीला शोधत आहे जो गॅप मध्ये उभा राहील, माझ्यासाठी,
माझ्या लोकांसाठी. अब्राहमाला ते हृदय होतं, तो सातत्याने शेवटपर्यंत मध्यस्थी करत होता. आपल्या समोरचा व्यक्ती कबरेत जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत त्यासाठी प्रार्थना चालू ठेवा, तोपर्यंत त्यासाठी देवाकडे धावा करत राहा. तुमची वेळ येईल आणि देव त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. आमेन, आमेन. तुमच्या टाळ्या मला थांबवायला लावत आहेत. मला टाळ्या नकोय आज, मला तुम्ही हवंय, तुमचं हृदय हवंय आज आम्हाला. का? कारण देवाला तुमची गरज आहे. काल संध्याकाळी, काल दिवसभर मी बिझी होतो आणि मी पालखी मला सांगून गेलो की आपल्या शेजारी एक हॉस्पिटल आहे, पाटील हॉस्पिटल ऍक्सिडेंट. त्या ठिकाणी माझ्या गावचा एक परिवार ऍडमिट आहे आणि मी पालखीमध्ये सांगितलं की पालखीमध्ये त्यांना डबा द्यायचा आहे बरं का. 8 वाजेपर्यंत पालखीमध्ये मला फोन चालू होते. मी वेगवेगळे कामं करत होतो की कुठे आहे, मटण लवकर आणून द्या, डबा म्हणून त्यांना द्यायचा आहे. मी माझ्या संघ काही पाळक पण होते. मटण येता 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 घरी मला वाजले 8:30. 8:30ला मी घरी मटण दिलं आणि मग मी दुसऱ्या कामाला गेलो. दुसरे कामं करून येत असताना पालखीमध्ये डबा तयार केला. तर कुटुंबाला डबा नेऊन द्यायला आम्हाला वाजले 9. आणि जेव्हा आम्ही तो डबा तिथं घेऊन गेलो, त्या कुटुंबाने जेवणाचा शेवटचा घास उचलला होता आणि हात धुतला होता. माझ्या बायकोने खूप कष्ट घेऊन सुंदर मटण केलं होतं. मी उत्तमातलं उत्तम चिकन आणलं होतं, उत्तम स्वयंपाक केला होता जीव घालून. कारण ख्रिस्ताच्या हातनीने गॅपमध्ये उभं राहा, इतरांची काळजी घ्या. ते दूरगावचे लांबचे, त्यांना डबा जायला पाहिजे आणि एवढं सगळं कष्ट करून इतका सुंदर डबा. आणि ज्यांना नेऊन दिला त्यांचं जेवण झालेलं होतं, त्यांचं पोट भरलेलं होतं. मी आग्रह करत होतो की नाही मावशी थोडं खा ना, खूप असं खूप तसं. मी बाळा आता भूकच नाहीये, मी खाऊ शकत नाही, मला माफ कर. चर्च, आम्हाला झोपेतून उठण्याची गरज आहे. थोडंसं आमचं ख्रिस्ती जीवन या डब्याप्रमाणे झालेलं आहे. आम्हाला ओझं आहे, आम्हाला कळवळा आहे, आम्हाला देवाचं काम करायचं, पण आम्ही लाईटली घेत आहोत. जर हेच मी आणि माझ्या पत्नीने काहीही करून त्या डब्यालाच महत्व दिलं असतं, बाकीचे काम बाजूला सावरले असते, तर तो डब्बा वेळेत गेला असता, ती बहीण पोटभर जेवली असती आणि मग त्या ठिकाणी आम्हालाही आनंद मिळाला असता आणि त्यांनाही आनंद मिळाला असता. रात्री आम्ही झोपताना दोघंही निराश होतो. पालखी मैत्री व्यवस्थित जेवले पण नाही, त्यांना वाईट वाटलं आणि आम्ही दोघांनी निर्णय घेतला उद्या सकाळी 10लाच डबा नेऊन द्यायचा. 12 लांब गेला, 10 राहिले बाजूला, पालखी मध्ये 9:30लाच डबा नेऊन दिला. बोलायची मस्ती की का मी आपल्याला सांगत आहे, आपल्याला सिरियस व्हावं लागणार आहे देवासाठी, देवाच्या कामासाठी, मंडळीसाठी, मंडळीच्या कामासाठी. तेव्हा आपले आशीर्वाद आपल्यापर्यंत येतील. ही छोटस उदाहरण होतं डब्यासाठी, उशीर झाला हेच आमच्या आत्मिक जीवनात होता कामा नये. आणि म्हणून आम्हाला शास्त्र असं सांगतं की जशी स्वतःवर तशी इतरांवर प्रीती कर. आणि म्हणून आज या दुपारच्या वेळेला देवाचं वचन आपल्याकडे येत आहे. देव म्हणतो मी तुम्हाला शोधत आहे माझ्या कामासाठी, माझ्या राज्यासाठी, गॅप मध्ये उभं राहण्यासाठी. आज तुम्ही ज्या कशाच्या अपेक्षेने आलेले आहात, देवाची सेवक ती पूर्ण नाही करू शकत, कुठलाच नाही, मी नाही आणि कुठलाच नाही. देव पूर्ण करणार आहे. आणि देव कधी पूर्ण करेल? ज्यावेळेस आम्ही देवासाठी उभं राहू, जेव्हा आम्ही देवाचं काम करू. देव आम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र मला सांगतं 40 दिवस गल्लात नावाचा राक्षसी माणूस 3,30,000 पेक्षा जास्त लोकांना रोज येऊन त्रास देत होता. किती दिवस? म्हणा 40 दिवस. म्हणा 40 दिवस. आणि हा येऊन काय त्रास द्यायचा माहितीये? हा म्हणायचा तुमच्यातला 3-3.5 लाख लोकांमधला एक माणूस निवडा, मी तो, आम्ही तिथं मस्त फायटिंग खेळू, आम्ही युद्ध करू, आणि जर तुमचा माणूस जिंकला तर आम्ही पलिष्ठी तुमचे गुलाम, आणि जर मी जिंकलो तर तुम्ही इस्रायल लोक आमचे गुलाम. किती दिवस चालला खेळ? 40. या 3-3.5 लाख लोकांमध्ये उंच माणूस होता, धिप्पाड, गोरा पांद एकदम देखना, त्याचं नाव शौल. आणि तुमच्या माहिती सांगतो हा त्या लोकांचा राजा होता. आणि देवाने याला निवडलं होतं की बाबा जा माझ्या लोकांसाठी. तो सगळ्यात मागे असेल ना, पण बसलेला कोण जाईल? विशेष या सैन्यामध्ये 3 लोक होते, अलियाब, अभिनादाब आणि शम्मा. हे 3 शूरवीर होते. लक्षपूर्वक ऐका, परत नाव रिपीट करतो मी. अलियाब, अभिनादाब आणि शम्मा हे 3 लोक शूर सैनिक. हे सुद्धा लढायला जात नाहीये. आणि या 3-3.5 लाख लोकांतून कोणीच लढाई करायला तयार नाही. शास्त्र सांगतं जेव्हा हा गल्ल्यात यायचा हे पळून जायचे. हा रोज यायचा आणि म्हणायचा चला या आपण काय करू, फाईट करू. आणि हा एका बाजूने उभा असायचा, इतर लोक दुसऱ्या बाजूने, आणि मध्ये खाडी होती, खिंडार होतं, गॅप होता, आणि गॅप मध्ये युद्ध होणार होतं.
या सर्व लोकांमधून कोणी लढायला जात नाही हे देवाने पाहिलं. आणि या 3 शूरसैनिकांचा एक लहान भाऊ ज्याचं नाव दावीद, तो डब्बा घेऊन आला होता फक्त आपल्या भावांना द्यायला. त्याला काही आयडिया नाही काय गेम चालू आहे. तो डब्बा द्यायला आलेला असताना त्याने हे शब्द ऐकले, कोणीतरी माणूस येतो, इथे लोक पळून जातात आणि तो म्हणतो चला गॅपमध्ये उभा राहा, चला गॅपमध्ये उभा राहा, माझ्यावर फाईट करा. कोणीच तयार नाहीये, सगळे पळून जातात. या दाविदावर देवाचा आत्मा आला. या दाविदाशी बोलला आणि या दावीद म्हटला, हा कोण बेसुंती माणूस ज्याने इस्रायलच्या सैन्याला तुच्छ मानावं. मी जाईल आणि मी त्या गॅप मध्ये उभं राहील, मी लढाई करेल आणि माझा देव मला विजय देईल. हालेलुया, हालेलुया. हा दावीद 40 दिवसाच्या ब्रेक नंतर स्वतः पुढे येतो, गॅप मध्ये उभा राहतो, त्या खाडीमध्ये जातो. महत्वाची गोष्ट, याच्या हातात तलवार नाही, याच्याकडे भाला नाही, याच्याकडे हत्यार नाही, कारण याला ती सवय नाही. हा आपला गोफन घेतो. किती दगडे घेतो? हा का मग सर्व किती दगडे? 5 दगडे घेतो. 5 दगडे अशासाठी घेतले होते, एक सुटला तर दुसरा. एक बॅकअप असतो ना आपल्या सगळ्यांचा, काय म्हणतात त्याला, मोबाईलला आपण जर कुठे गेलो तर पॉवर बँक नाही माहिती, तरुणांना जास्त माहिती असेल. बॅकअप, ठीक आहे. सो हा तिथं जातो, 5 दगडे घेतलेले आहे आणि त्या गल्ल्यात त्याला म्हणतो की मला नाही माहिती तू कोण काय कसा, परंतु मी तुझ्यावर चालून आलोय जिवंत देवाच्या नावात आणि आज मी तुझा मुंडकं वेगळं करणार. एक छोटासा पोरगा, भला मोठा राक्षसी माणूस समोर, काय म्हणतो तुझं मुंडकं दूर करणार आणि आज मी तुला मारून टाकणार, कारण मी गॅप मध्ये उभा आहे. बोलो यीशु मसीह की, और जोर से बोलो यीशु मसीह की. आणि माझा देव मला विजय देणार. जे गॅप मध्ये उभे राहतात त्यांच्या समोर शत्रू कितीही मोठा असू द्या, विजय त्यांचाच आहे, विजय तुमचाच आहे. कारण तुमच्या प्रार्थना शत्रूवर मोठा आहे, तुमचं प्रेम शत्रूवर मोठा आहे, तुमचा त्याग शत्रूवर मोठा आहे, हो तुमचं समर्पण शत्रूवर मोठं आहे. दाविदाने विजय मिळवला कारण दावीद हा गॅप मध्ये उभा होता. आज या खास वेळेला मला आपल्याला सांगायचंय, या ख्रिस्ती जीवन जगत असताना एक प्रयत्न करूया इतरांसाठी जगण्याचा, एक प्रयत्न करूया देवाचं काम करण्याचा. देवाचं काम कोणी करायचं? पाळकांनी. आराधनेचं काम कोणी करायचं? वर्शिप लीडरने. हे देवाचं काम नाही बाळून असं कुठंच लिहिलेलं नाहीये. देवाचं काम इथं बसणाऱ्या प्रत्येकाने करायचंय. देवाचं काम टीव्हीवर पाहणाऱ्या प्रत्येकाने करायचंय. देवाचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. आणि देव म्हणतो माझ्यासाठी मी शोधत आहे जो येईल आणि 40 दिवसाच्या लढाईला थांबवेल, जो येईल आणि सदोम गमोराचा नाश थांबवेल, जो येईल आणि माझ्या लोकांचा बचाव करेल, माझ्या लोकांचा नाश होऊ देणार नाही. देवाच्या प्रयोजन हो. आज मी आपल्याला देवाच्या वचनातून उत्तेजन देत आहे. चला, या धावपळीचं जीवन जगत असताना, कुटुंबामध्ये व्यस्त झालेले असताना, मित्रांमध्ये व्यस्त झालेले असताना, व्यवसायात, कामात, धंद्यात, शेतीवाड्यात देवाचा आत्मा आज तुमचा शोध घेत आहे की त्या खिंडीमध्ये, त्या गडीवर, त्या डोंगरावर, त्या गॅपमध्ये माझ्यासाठी कोण उभा राहील. कारण नाश येत आहे. नाशासाठी दुसरा शब्द मी आपल्यासाठी वापरतो, येशू ख्रिस्त लवकर येत आहे. आमीन म्हणा मंडळी. एक टाळी वाजून धन्यवाद देऊया आपण. कोण येत आहे? जोरात जोरात मंडळी. येशू लवकर येत आहे आणि जेव्हा येशू येईल सगळा विध्वंस होणार आहे, जगाचा नाश होणार आहे, परंतु त्या लोकांचा बचाव होणार आहे जे गॅप मध्ये उभे होते, जे देवाचं काम करत होते. समोरचा कसा आहे याकडे लक्ष देऊ नका. कोणी तुम्हाला पुढे पुढे करत नाही म्हणून काम थांबवू नका. कोणी तुम्हाला उत्तेजन देत नाही म्हणून थांबून घेऊ नका. कोणी तुमच्यावर जबाबदारी टाकत नाही म्हणून थांबून घेऊ नका. तुमच्यावर सगळ्यात महत्वाचा व्यक्ती तुमच्या जीवनात जर कोण असेल तो आहे देव. आणि त्याने जबाबदारी टाकली. माईक तुमची वाट पाहत आहे, साक्ष तुमची वाट पाहत आहे, पुलपीट तुमची वाट पाहत आहे, स्टेज तुमची वाट पाहत आहे, देश तुमची वाट पाहत आहे, खेडेपाडे तुमची वाट पाहत आहे, चमत्कार तुमची वाट पाहत आहे, साक्ष तुमच्या वाट पाहत आहे. तुम्हाला आणि मला फक्त काय करायचंय? प्रभूसाठी उभं राहायचं. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे YouTube चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.